बिगिनर फोटोग्राफर टिप नंबर 9. तर मित्रांनो, जे बिगिनर फोटोग्राफर असतात त्यांची एक सगळ्यात मोठा त्यांचा स्ट्रगल पार्ट असतो तो म्हणजे एक्सपोजिंगचा स्टार्टिंगमध्ये. सो अशा वेळी काय होतं की बरेचसे बिगिनर फोटोग्राफर्सला एक्सपोजिंग त्यांचे चार्जेस प्रॉपर मिळत नाहीत. सो जी अमाऊंट मिळते आहे, लाईक एखादा क्लायंट मीन्स असं होतं की क्लायंट ठरवतो अमाऊंट, तुम्ही नाही ठरवू शकत त्यावेळी, कारण तुम्ही एक बिगिनर फोटोग्राफर आहात. आणि क्लायंटला तेवढं तरी कळतं की तुम्ही नवीन आहात, सो तुमचं काम कसं असेल काय असेल, मग त्या हिशोबाने क्लायंट तुम्हाला रेट सांगणार. आणि एक काही वेळेला असं होतं की बरेचसे बिगिनर फोटोग्राफर्स असतात ते खूप टॅलेंटेड असतात, त्यांचं स्किल चांगलं असतं, काम पण खूप छान असतं, बट त्यांना तेवढा रेट दिला जात नाही. सो अशावेळी तुम्ही तुमच्या ओपिनियनवर ठाम राहा की तुम्हाला जोपर्यंत तुमचा रेट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही अशा ऑर्डर्स घेऊ नका जिथे तुम्हाला रेट कमी करून काम. हां, एखाद्या वेळेस समजा आता एखादा बारसा असेल तर त्याचं एक्सपोजिंग गावच्या ठिकाणी एक 3,500पर्यंत तर ऑफकोर्स मिळून जातं. बट तिथे तुम्ही 500,000 रुपये मीन्स 500 रुपये तरी कमी करून तुम्ही सुरुवात करू शकता निदान. बट 500 आणि 600 रुपयात जर तुम्ही एक्सपोजिंग करत असाल तर कृपया ही चूक करू नका. बिकॉज तुमच्यावर तो टॅग लावला जातो की अरे हा तर 500-600 रुपये घेईल, मग ह्याचं मीन्स हा तेवढाच चार्ज करणार, जास्त करणार नाही. मग तुम्हाला मोठे जे चांगले उद्या क्लायंट्स असतील ज्यांना खरोखर काम तुमचं आवडलं असेल, बट ते पण मग कुठेतरी तुमचा जो एक्सपोजिंग चार्ज आहे ते सुद्धा कमी देणार.